नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदारसंघातली नाशिकची निवडणूक भलतीच गाजली. जी जागा सहज आणि सोप्या पद्धतीने निवडून येईल असं वाटत होतं आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे पुन्हा आमदार होईल याची सगळी चिन्ह दिसत असताना देखील त्यांचा दणदणीत पराभव झालेला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या आणि नंतर अर्ज माघारीची घोषणा केलेल्या गोकुळ गीते यांनी त्यांचा 100हून अधिक मतांनी पराभव केला. ज्या मतदारसंघामध्ये महायुती म्हणून दराडे यांचं पारड कागदावरती तरी अतिशय व्यवस्थित आणि भक्कम होतं. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी देखील या मतांची मोठ अतिशय व्यवस्थितरित्या बांधण्याचं ठरवलेलं होतं. पण का कोणास ठाऊक कुठेतरी माशी शिंकली आणि गोकुळ गीते हेच आमदार झाले. गोकुळ गीते यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा तो उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी म्हणून जो काही दराडे यांनी फोन केलेला होता तो फोन त्यांना चांगलाच महागात पडलेला आहे. दराडे यांनी आपला बाप काढला असा आरोप करत गोकुळ गीते यांनी त्यांना धोबी पछाड केलेलं आहे. अर्थात ही जेव्हा निवडणूक लागली आणि गोकुळ गीते माघार घेत नव्हते तेव्हा भाजपचे मंत्री आणि संकट मोर्चे गिरीश महाजन असं म्हणाले होते की जर दराडे यांचा पराभव झाला तर त्याचं सारं खापर हे माझ्यावर फोडलं जाईल आणि तसंच घडलेलं आहे. नरेंद्र दराडे यांनी फक्त एकनाथ शिंदे यांनीच विश्वासाने काम करण्याच्या सूचना दिल्या, बाकी सर्वांनी विश्वासघात केला अशी प्रतिक्रिया दिली. त्यांची ही प्रतिक्रिया योग्य आहे का? तर या पाठीमागे नाशिकचं थोडंसं राजकारण या निमित्तानं समजावून घेऊया. तर यामागे नक्कीच दराडे यांची जी प्रतिक्रिया आहे यामागे नक्कीच मोठी खळबळजनक गोष्ट आहे. ही खळबळजनक गोष्ट आहे की 2018 मध्ये दराडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच एक कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते. मात्र 2018च्या याच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठा गेम खेळलेला होता. त्यांचं आणि तत्कालीन नेते नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचं फारसं शक्य नव्हतं. दराडे यांनी ऐन वेळेस शिवसेनेची उमेदवारी मिळून राष्ट्रवादीची मतं, काँग्रेसची मतं फोडली आणि धक्कादायक विजय मिळवत आपण स्वतः आमदार झाले. आता याच निकालाची पुनरावृत्ती आता भुजबळ यांच्या समर्थकांनी केलेली आहे. दराडे आणि भुजबळ यांचे दुसरे समर्थक आमदार सुहास कांदे हे दोघेही चांगले मित्र आहेत. शिवसेनेची मोठी भिस्त या दोन नेत्यांवरती आहे. स्थानिक राजकारणामध्ये मात्र भुजबळ समर्थक या दोन्ही नेत्यांना पाण्यामध्ये पाहतात. त्यांना देखील 2018च्या निवडणुकीचा वचपा काढायचा होता आणि त्यामुळंच ते या तयारीला लागलेले होते. शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेकडून गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. जेव्हा दराडे यांचा अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू होती तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यावेळेस उपस्थित नव्हते. तेव्हाच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे याची चुणूक किंवा चाहूल दिसून आलेली होती आणि हा जाणवलेला धोकाच प्रत्यक्षामध्ये खरा ठरला. 2018 मध्ये दराडे यांनी एक मोठी किंग मेकर म्हणून भूमिका बजावलेली होती. नंतर आपले बंधू किशोर दराडे यांना देखील त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आमदार म्हणून निवडून आणलेलं होतं आणि हेच दराडे यांचं साम्राज्य भुजबळ यांना खालसा करायचं होतं. गोकुळ गीते यांनी अर्ज माघारी घेतल्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षामध्ये त्यांचे बंधू गणेश गीते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीनं प्रचार चालूच ठेवला. दराडे यांना असं वाटत होतं की आता माघार घेतलेली आहे याचा अर्थ भाजपची तरी मतं ही आपल्याला बहुतांशरित्या मिळू शकतील. पण भाजपमधल्या काही नेत्यांची नाराजी दराडे यांना भोवली, त्यांना साथ भुजबळ समर्थकांची मिळाली. त्यातूनच मग दराडे यांचा मानहानिकारक पराभव झाला. राज्यामध्ये महायुतीला 17 पैकी 16 जागा मिळाल्या. नाशिकची हातची जागा गेली ती गोकुळ गीते यांच्यामुळे गेली. गणेश गीते हे नाशिकच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ आहे. नाशिकच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं होतं.
त्यांच्यावर देखील दबाव टाकण्यात आलेला होता. त्यांचं म्हाडाचं एक प्रकरण जे आहे, त्या म्हाडाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्याच्या देखील सूचना राज्य सरकारने दिलेल्या होत्या. या सूचना अशा पद्धतीने दिलेल्या होत्या की त्यामुळे गीते बंधू हे थोडे या निवडणुकीमधनं बचावाच्या पवित्र्यामध्ये जावेत. पण भुजबळ समर्थकांनी त्यांना अशी साथ दिली की माघारीची घोषणा करूनही मतपत्रिकेवर नाव कायम राहिलं आणि हेच नाव आमदार म्हणून, विजय उमेदवार म्हणून त्यांचं कोरलं गेलं. दराडे यांनी या निकालानंतर मोठी खळबळजनक प्रतिक्रिया दिली. या निकालाचा वचपा काढण्याची देखील त्यांनी भाषा केलेली आहे. त्यामुळे या निकालाचे पडसाद नाशिकच्या राजकारणामध्ये आगामी काळात नक्कीच दिसून येतील. सुहास कांदे हे शांत बसणारे आमदार नाहीयेत. त्यांना माहिती आहे की भुजबळांनी दराडे यांचा काटा काढलेला आहे. त्याला भाजपच्या नेते मंडळींनी साथ दिलेली आहे आणि त्यामुळंच दराडे आणि कांदे यांची युती पुढच्या काळामध्ये काय भुजबळ यांच्या समोर वाढून ठेवेल हे आता आपल्याला पुढच्या काळात पाहावं लागेल. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.